1400 वर्षाचा एक हट्टयोगी साधू वाघावर बसून ज्ञानेश्वर आदी भावंडांना धडा शिकवण्यासाठी निघतो. पण तीच भावंडे भिंतीवर बसून आकाशमार्गे उड्डाण करीत त्या हटयोगाला भेटायला येतात. 4 बालकांना निर्जीव भिंतीवर बसलेला पाहून गर्वहरण झालेला तो हटयोगी ज्ञानेश्वरांना शरण जाऊन 8 वर्षाच्या मुक्ताबाईचे शिष्यत्व पत्करतो. या हटयोगाचे नाव चांगदेव. पुण्याजवळील नारायणपूर हे चांगदेव महाराजांचे गाव. पुरंदर किल्ल्याच्या पायथी असलेले नारायणपूर तसे लहानसेच गाव, परंतु ऐतिहासिक व आध्यात्मिकदृष्ट्या या स्थानाचे महत्त्व फार मोठे आहे. ऐतिहासिक पुरंदरचा तह याच गावात झाला होता. सद्गुरू नारायण तथा अण्णा महाराजांनी देशात 4 दिशांना 4 दत्तधाम बांधले. त्यापैकी एक एकमुखी दत्त मंदिर हे याच गावात आहे. जागृत देवस्थान असलेल्या या दत्त मंदिरामुळे हे गाव प्रसिद्धीस आले. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची कायमच गर्दी असते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक भव्य सभामंडप आहे. सभामंडपात एका औदुंबराच्या झाडाखाली विष्णूच्या संगमरवरी पादुका आहेत. त्यांच्या शेजारीच शिवपिंड व नंदी आहेत. सभामंडपात एक लहान गाभाऱ्यात त्रिमूर्ती दत्ताची मूर्ती तर मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी एकमुखी दत्ताची मूर्ती स्थानपन्न आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करीत भाविक या मूर्तीला प्रदक्षिणा करतात. सभामंडपात अनेकदा गुरुचरित्राचे पारायण होत असल्याने गुरुचरित्राच्या काही अध्यायाचे सार छायाचित्र स्वरूपात सभागृहाच्या भिंतीवर लावण्यात आले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला प्राचीन नारायणेश्वर मंदिर तर उर्वरित तिन्ही बाजूंनी पूजाविधीची दुकाने थाटलेली दिसतात. हे मंदिर भगवान विष्णू नारायण यांना समर्पित असून शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणामुळे भाविकांच्या मनाला विशेष समाधान देणार आहे. नारायणेश्वर मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची असल्याचे मानले जाते. मंदिराचा इतिहास शेकडो वर्षापूर्वीचा असून आजही या ठिकाणी भक्तिभावाने दर्शनासाठी भाविक येत असतात. दत्तधाम आणि नारायणेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत प्रतिबालाची. समोर दिसणारे हे भव्य गोपुरम पाहिल्यावर एक क्षण तरी वाटते आपण खरंच तिरुपतीला आलो आहोत. दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीत बांधलेले मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या आत प्रवेश करतात अतिशय शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. मुख्य गर्भगृहात विराजमान आहेत श्री व्यंकटेश भगवान. परिसर स्वच्छ आहे, पार्किंगची चांगली सोय आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध आहेत. तुम्हाला जर महाराष्ट्रात बालाजीचं दर्शन घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही इथे प्रतिबालाजीला येऊ शकता आणि इथला अनुभव घेऊ शकता. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा.